हरे कृष्णा. सर्वांचं आपल्या गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13 यामधील आपण 32वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग 32वा श्लोक. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अव्ययम् शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्थ, अनादित्वाच्या दृष्टीने युक्त असणारे पुरुष पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे अर्जुना, भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: भौतिक शरीराच्या जन्मासोबतच जीवाचाही जन्म झाल्याचे प्रतीत होते, परंतु वस्तुतः जीव शाश्वत अजन्मा आहे आणि तो प्राकृत शरीरामध्ये स्थित असला तरीही दिव्य आणि शाश्वतच आहे, म्हणून त्याचा विनाश होऊ शकत नाही. स्वरूपतः तो आनंदमयी आहे. जीव स्वतःहून कोणत्याही भौतिक कार्यामध्ये संलग्न होत नाही, म्हणून त्याने भौतिक देहाच्या संपर्कात असताना केलेली कर्मे त्याला लिप्त करू शकत नाही. तर आपण श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्याद्वारे आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर याच्यामध्ये आत्म्याला आपण आतापर्यंत आत्म्याचं वर्णन अनेकदा ऐकलेलं आहे की तो कसा अनादी आहे. त्याला आपण असं नाही म्हणू शकत की यावेळेस त्याचा जन्म झाला, त्यावेळेस जन्म झाला. तर अनादी आहे, त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. अनादी आहे. त्याच्यानंतर निर्गुणत्वात म्हटलेलं आहे. निर्गुणत्वात म्हणजे गुणातीत आहे, म्हणजे तो भौतिक गुणांच्या पलीकडे आहे, म्हणून निर्गुण असं म्हटलेलं आहे. तर निर्गुणत्वात. त्याच्यानंतर अव्यय, त्याचं व्यय किंवा नाश किंवा विघटन असं होत नाही, आणि याचाच अर्थ तो शाश्वत आहे, म्हणून असा हा दिव्य आणि शाश्वत आणि गुणातीत असा आत्मा आहे. आणि मग काय होतं, तर भौतिक शरीराच्या संपर्कात तो जेव्हा येतो तेव्हा या भौतिक शरीराद्वारे अनेकविध कर्मे केली जातात आणि मग त्या कर्मांची फळं आपल्याला पाप पुण्य कर्म आणि त्यांची फळं या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो. परंतु आपल्याला असं वाटू शकतं की अरे, ही कामं तर आत्मा आपल्याकडून म्हणजे आत्म्याद्वारे होत आहेत, परंतु इथं भगवद्गीतेत स्पष्ट म्हटलेलं आहे की असं जरी असलं तरी आत्मा मात्र काहीच म्हणजे तो अकर्ता आहे, काही करत नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्त होत नाही. एक मिनिट, आवाज येतोय का?
हरे कृष्णा. माफ करा, ऍक्च्युली इथे काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येतोय. नेमकं मला हेडफोन पण नाही सापडत आहे, सॉरी. तर अं, आता आपण पाहू शकतो की हा आत्मा हा भौतिक शरीराच्या संपर्कात येऊन देखील हा मात्र स्वतः अकर्ता आहे आणि तो स्वतः कुठल्याच गोष्टीमुळे लिप्त किंवा प्रभावित होत नाही. तर मग हे आत्मतत्व काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आपल्याला माहितीये की आपण एखादं बटन इलेक्ट्रिसिटीचं दाबलं, तर काय होतं की फॅन लागतो किंवा बल्ब लागतो, ट्यूबलाईट लागते, अ, पुन्हा एलईडी लाईट लागते, फ्रीज लागतो, मशीन लागते. तर हे जे आहेत विविध प्रकार, तर त्याला कशाची गरज आहे? तर इलेक्ट्रिसिटीची. हं. आता हे उदाहरण आपण पूर्वी देखील पाहिलं होतं. तर याच्यामध्ये ही इलेक्ट्रिसिटी जी आहे, तर ही त्या म्हणजे त्या उपकरणाला कशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे, त्याच्यानुसार ते उपकरण त्या पद्धतीने काम करतं. परंतु ते उपकरण त्या पद्धतीने काम करतं म्हणून खरं तर त्या इलेक्ट्रिसिटीवरती किंवा लाईटवरती खरं तर त्याचा परिणाम होतो का? तर नाही होत. अगदी त्याच पद्धतीने हा आत्मा आपल्या शरीराकडून अनेकविध कर्मे करून घेतो. परंतु तो मात्र या सगळ्यापासून अलिप्त राहतो. मग आता आपण हे इलेक्ट्रिसिटीचं जर उदाहरण पाहिलं, तर आपल्याला लक्षात येतं की काही ठिकाणी टू वे पिन असते, कधी थ्री वे थ्री वे पिन असते किंवा हाय व्होल्टेजची गरज असते, कधी-कधी लो व्होल्टेजची गरज असते आणि मग त्यानुसार तिथं ते उपकरण काम करत असतं. म्हणजे जसं की आता रेफ्रिजरेटर घेतला, तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हाय व्होल्टेज लागतं किंवा तेच मोबाईलचं चार्जिंग करायचं असेल, तर तिथे लो व्होल्टेजची गरज आहे. आपण जर हे उलटं केलं, तर त्याचा परिणाम त्या जे काही आपण तिथे डिव्हाइस लावणार आहोत, तर त्याच्यावर होऊ शकतो. मग आता हे हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज कॅरी करण्यासाठी त्या पद्धतीच्या तिथं त्या वायरिंग किंवा ती यंत्रणा त्या पद्धतीने बनवलेली असते, की त्या दृष्टीने तेवढा करंट तिथं फ्लो होईल. तर मग आपण हे उलटं-सुलटं नाही करू शकत. आणि हाय व्होल्टेज जर असेल, तर ती गोष्ट ती क्षमता राहण्यासाठी हं, किंवा शॉर्ट सर्किट सारखे अपघात टाळण्यासाठी मग तिथे अर्थिंगची व्यवस्था करण्यात आलेली असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच पद्धतीने आपल्या इच्छांनुसार आणि आपल्या कर्मफळांनुसार आपल्याला त्या क्षमतेचं शरीर प्राप्त होतं. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आपल्याला एखादी इच्छा असेल, की समजा मला एक साधी इच्छा आहे, की अ, मला गवत खायचंय. अशी अशी इच्छा आहे. तर मग माझं शरीर हे सिंहाचं देऊन उपयोग आहे का? तर नाही. तर ते कुठल्यातरी एखाद्या शाकाहारी म्हणजे शेळीसारखं. तर अशा पद्धतीने अनेकविध ज्या इच्छा आहेत, तर त्या पूर्ण करण्यासाठी तो करंट आणि त्या प्रकारच्या वायरिंग आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या क्षमतेनुसार आपण आपलं शरीर नामक उपकरण खरं तर चालवतो, की जिथे ही इलेक्ट्रिसिटी जसं काम करते, तसा हा आत्मा हा सतत प्रेरणेचं किंवा चेतनेचं काम म्हणजे चेतना तत्वाचं काम करत असतो. मग आपण हे पाहू शकतो, की अ, ही शक्ती कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला माहितीये, की आत्म्याचं स्वरूप केवढं आहे, केवढा तो सूक्ष्म आहे. तर केसाग्राच्या अ, वा 1 दशसहस्त्र एवढं त्याचं हे आहे, स्वरूप आहे. पण हाच आत्मा जर आपण मुंगीच्या शरीरामध्ये गेला, हं, तर मग आपण म्हणजे त्याच्यावरून आपण त्या त्या शरीराची ओळख आपण म्हणजे त्या शरीराने आपण ते ओळखतो त्या जीवाला. आणि मग त्याच्यावरती पण असे छान बालकविता आपण पाहू शकतो, की "मुंगीबाई, मुंगीबाई, हं, असता कुठे, राहता कुठे आणि खरे तर नसता कुठे."
अशा प्रकारचं एखादं बालगीत तयार. हाच आत्मा जेव्हा भल्या मोठ्या हत्तीच्या शरीरात जातो, तेव्हा आपण त्या जीवाला आपण हत्ती म्हणून ओळखतो आणि मग सहजच आपण म्हणून जातो की हत्ती दादा चालला कुठे. हम्म. उडवीत डुलवीत मान, उडवीत कान, चालला कुठे. तर अशा पद्धतीने आपण त्या शरीरानुसार त्या त्या जीवात्म्याचं वर्णन करतो. आणि हीच म्हणजे वर्णन आहेच, शिवाय त्या त्या स्वरूपाची शक्ती सुद्धा त्या त्या शरीरानुसार आपल्याला ती दिसून येते. की जसं की अ, एखादं खूप ऊर्जा आहे. तर त्या ऊर्जेचा वापर कुठं कुठं होऊ शकतो. म्हणजे समजा एखादं इंधन जर आहे, तर त्या इंधनाचा वापर हा एखादं कार चालवण्यासाठी होईल किंवा एखादं विमान चालवण्यासाठी होईल किंवा भलं मोठं रॉकेट उडवण्यासाठी होईल. तर आपण कुठं ती शक्ती वापरणार आहोत आणि त्यानुसार आपण ते उपकरण तयार केलं आहे का? तर त्यानुसार त्या शक्तीचं आपल्याला क्षमता देखील आपल्याला आढळून येते. तर म्हणून हे महत्वाचं आहे की हेच छोटसच दिसणारं हा आत्मा जो म्हणजे इंद्रियातीत आहे, तर हाच आत्मा एका एका छोट्या जीवाच्या छोट्या शरीरामध्येही देखील जाऊ शकतो आणि मोठ्या अ, अवाढव्य शरीरामध्ये देखील जाऊ शकतो आणि त्या त्या शरीरानुसार ती ती कार्यक्षमता दाखवू शकतो. मग आता त्या शरीरानुसार आपल्याला ती ती शक्ती आपल्याला लक्षात येते. तर जसं की आपण पाहू शकतो की रामजी, श्रीराम हे जेव्हा सीतामाईंच्या शोधात अ, होते, तर तेव्हा हनुमानजींनी सीतामाईंचा शोध लावला. हं. आणि त्यांच्याकडे एवढी शक्ती होती की ते सहज तो समुद्र पार करून जाऊ शकले. परंतु ती क्षमता अन्य अ, वानरांकडे होती का? नाही. किंवा श्रीराम हे मनुष्य रूपामध्ये होते. त्यामुळे ते देखील खरं तर मनुष्याची जेवढी ताकद आहे, तर तेवढ्याच मर्यादेमध्ये ते त्यांचा क्षमतेचा वापर करतात आणि म्हणून या सगळ्यांना तो समुद्र पार करण्यासाठी एका सेतूची गरज पडली. तर आपण म्हणजे तोच समुद्र हनुमानजींनी त्यांच्या क्षमतेने सहज पार केला. परंतु इतरांना नेण्यासाठी मात्र अ, राम सेतू बांधला गेला. आणि मग तो राम सेतू बांधताना हनुमान मोठमोठे असे खडक दगड असे आणू शकत होते आणि त्यांच्या वाटेमध्ये मात्र ती छोटीशी खारुताई येत होती आणि ती काय करत होती, ती तिच्या क्षमतेने छोटे छोटे वाळूचे कण तिथे वाहून नेत होती. तर हा झाला तो त्या शरीरामध्ये बद्ध झाल्यामुळं त्या त्या क्षमतेस मग त्या छोटे छोटे कार्य प्रत्येक शरीरामध्ये हा जीवात्मा आहे, तरी देखील प्रत्येकाच्या क्षमता ह्या भिन्न आहेत आणि क्षमता किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची आवड किंवा त्या त्या क्षेत्रामधली गती ही देखील भिन्न आपण पाहू शकतो. कारण हा जीवात्मा हा त्या 24 तत्वांनी बनलेल्या भौतिक रूपी शरीराने बद्ध झालेला आहे. तर आता भगवंत काय म्हणतायत, की आता इथं हा काय होतोय, तर जीवात्म्याचा भौतिक प्रकृतीशी संबंध येतोय आणि मग त्या संयोगातून हे जे काही 84 लक्ष योनींमधील अ, सर्व जीव सृष्टी आपल्याला पाहू शकतो. तर ती जी तयार होते, तर ती कशा पद्धतीने राहते? म्हणजे हा संयोग जो आहे, हा महत्वाचा आहे. म्हणजे जसं आपण जर लिंबू अ, असं सेपरेट ठेवलं आणि दूध सेपरेट ठेवलं, तर ते तसंच राहू शकतं. लिंबू किंवा दूध हे स्वतःचं गुण हे तसेच अबाधित ठेवू शकतात.
परंतु ते जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा ते दूध नासलेलं आपण पाहू शकतो. तसंच कुठल्याही गोष्टीचा म्हणजे जीवात्मा हा आध्यात्मिक जगतामध्ये असताना तो तिथे दिव्य स्वरूपाची कर्मे करत आहे. परंतु हाच जीवात्मा आता काय झालाय, भौतिक प्रकृतीशी बद्ध झालेला आहे किंवा त्याच्याशी संयोग आलेला आहे आणि म्हणून आपल्याला असं म्हणजे जरी त्याचं स्वरूप हे तसंच अनादी शाश्वत आहे, तरी सुद्धा तो बद्ध झाल्यामुळं तो त्या शरीरानुसार आपली अ, आपली कर्म किंवा असं आपल्याला भासतं, की हा हा मनुष्य किंवा ही व्यक्ती ही या प्रकारचं कर्म करत आहे. तर अ, हा संयोग म्हणजे हा चुकीचा संयोग घडलेला आहे. भौतिक प्रकृतीबरोबर खरं तर ह्या जीवात्म्याचा संयोग करणं हे नैसर्गिक कारण आपण आपलं मूळ जे आहे, हे भगवत धामामध्ये आपलं मूळ आहे. परंतु आपण इथे भौतिक जगात आलेलो आहोत. तर हा जो संयोग घडलेला आहे, तर आपल्याला त्या संयोगातूनच आता या आत्म्याला मुक्त करणं हे आपलं खरं तर कर्तव्य आहे. तर जसं लिंबूचं उदाहरण घेतलं, लिंबू आणि दुधाचं. तसंच हा आत्मा मात्र अविकारी किंवा तो मात्र अलिप्त होत आहे किंवा तो मात्र कुठल्याच गोष्टींनी लिप्त होत नाही. हे कसं काय बरं ओळखू शकतो आपण? तर जसं की सोन्याच्या खाणीमधलं सोनं जर पाहिलं आणि तेच खूप सुंदर दागिन्यांमध्ये कोरीव काम केलेलं असं जर सोनं पाहिलं, तर त्याचे गुणधर्म हे तसेच असतात. फक्त त्याच्यावरती काय करावे लागतात, तर संस्कार करावे लागतात. किंवा याचाच अर्थ काय, की त्या सोन्याचं जे सोनं जे आहे, ते मात्र स्वतःचे गुण टिकवून आहे, असा त्याचा अर्थ आपण पाहू शकतो किंवा हे आपण ह्या उदाहरणात लक्षात घेऊ शकतो. तसंच अ, काळ संस्कार जो आपण पाहिला, की काळ हा स्वतः कधी हे होत नाही ना, म्हणजे स्वतः असं आपण वेळ किंवा काळ असं जर म्हटलं, तर त्याच्यावरती काही आपण परिणाम कुठल्या गोष्टींनी करू शकतो का? तर नाही. परंतु ह्याच काळाचा संस्कार एखादी आपण भाजी सकाळी शिजवलेली आहे, तर ती उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळपर्यंत या काळ संस्कारामुळं ती खराब होते. म्हणजे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. परंतु त्याचा परिणाम ती भाजी विटली किंवा खराब झाली, त्याचा परिणाम काळावर होतो का? तर नाही. किंवा तसंच आपण आतप किंवा सूर्याची किरणं, तर हे देखील कशा पद्धतीने हे करतात, तर अ, एखादी गोष्ट म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण उन्हाळ काम पाहतो. तर ते ओले असलेले पापड म्हणा किंवा एखादं मोरावळ्याचं पाक केलेला आहे आणि तो उन्हात ठेवला. तर त्याचा परिणाम म्हणून काय होतं, तर त्या सगळ्या गोष्टी सुकतात किंवा त्याचा पाक तयार होतो. त्याचा रंग बदलतो. तर याचा अर्थ काय, की त्या सूर्याच्या किरणांनी संस्कार केलेले आहेत आणि त्या गोष्टीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. परंतु ते परिवर्तन झालं म्हणून त्या सूर्यकिरणांवर परिणाम होतो का? नाही. तसंच अग्नी संस्कार देखील तसाच आहे. वायूचा संस्कार म्हणजे हवेचा संस्कार असे आपण खूप साऱ्या गोष्टींचं उदाहरणं पाहू शकतो. तर त्याच पद्धतीने भौतिक शरीराच्या मध्ये जरी हा आत्मा यांचा संयोग झाला असला, तरी आत्मा मात्र अलिप्त राहतो आणि भौतिक शरीराकडनं मात्र त्याच्या कार्य आपण पाहू शकतो. जसं अजून एक उदाहरण आपण पाहू शकतो. म्हणजे हे हे आत्मतत्व किंवा ही शक्ती कशा पद्धतीची आहे आणि आणि ही आपल्या भौतिक शरीरामध्ये बद्ध झालेली आहे, की जसं काही जणांनी म्हणजे पूर्वी चुलीवरती स्वयंपाक हा म्हणजे रोजचा भाग होता पूर्वीच्या स्वयंपाकाचा. तर बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल. तर आतमध्ये जो निखारा असतो, तर ते अग्नितत्व तसंच असतं. परंतु आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यावरती आलेले जे राखेचं आवरण आहे, ते आपल्याला त्या फुंकणीनी बाजूला करावं लागतं.
म्हणजे मग ती आग आपल्याला प्रत्यक्ष दिसते आणि त्या आगेच्या मदतीने आपण मोठमोठा स्वयंपाक हा शिजवू शकतो. तर मोठमोठे आपण अनेकविध पाककला त्याच्यावरती आपण करू शकतो. तर असंच आत्मतत्व हे खूप शक्तिमान आहे, कारण ती भगवंतांची शक्ती आहे, पराशक्ती आहे भगवंतांची. तर ही खूप श्रेष्ठ शक्ती आहे जीवात्मा म्हणजे. त्यामुळं प्रत्येकामध्ये खरं तर अतिशय म्हणजे आपण कल्पना पण करू नाही शकणार. तर एवढी मोठी शक्ती प्रत्येकामध्ये आहे. हे आत्मतत्व आहे. परंतु काय झालंय, की या सगळ्या भौतिक आवरणांनी सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर ह्या आवरणांनी ते बद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या अग्नीच्या निखाऱ्यासारखं ते आपल्याला असं भासतं, की ते अ, बद्ध आहे. त्यामुळं ते अ, जोपर्यंत आपण ते आवरण दूर करत नाही, तोपर्यंत आपण त्या आत्मतत्वाच्या आधारे आपण पूर्ण क्षमतेने खरं तर कुठलंच कार्य करू शकत नाही. मग आता अ, हे हे आपण जर पाहिलं, की आत्मा हा अकर्ता आहे. तर मग असं आहे का, की म्हणजे मग मी काहीच करत नाहीये. माझं शरीरच सगळं काम करतंय किंवा माझं मनच करतंय. म्हणजे मग आपण कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारणार नाही का? किंवा या आत्म्याला मग का बरं या सगळ्या गोष्टींमधनं किंवा क्लेशकारक गोष्टींमधनं जावं लागतं? तर याचं उत्तर इथं आपण पाहू शकतो, की ज्या पद्धतीने आपण जरी आत्मा हा अकर्ता जरी असला, तरी देखील आपण या आवरणाने त्याला बद्ध केलेलं आहे आणि आपल्या इच्छा किंवा कर्मफळानुसार आपण त्या आत्म्याला आपण कुठं नेत आहोत, तर भगवंतांपासून दूर नेत आहोत. त्यामुळं आपण कुठलीही गोष्ट करताना शरीराने किंवा मनाने करताना आपण लक्षात घेणं काय गरजेचं आहे, की खरं तर आत्म्याला बद्ध करणारं कार्य आपण करत आहोत का? तर हे या दृष्टीने महत्वाचं राहतं. म्हणून कुठलीही गोष्ट करताना आपल्याला कर्माचे नियम मात्र लागू होतात आणि अ, जरी हा आत्मा अव्ययी गुणातीत असला तरी देखील हा आत्मा हा श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष संपर्कापासून हा अ, म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या भगवत धामामध्ये असण्याच्या ऐवजी तो खरं तर या भौतिक सृष्टीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत जातो. म्हणून कर्मफळाचे नियम आपण प्रत्येक क्षणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण अ, जरी हा ही गोष्ट माझ्या शरीराने केली असं नाही म्हणू शकत, तर त्या गोष्टीची जबाबदारी आपण घेणं गरजेचं राहतं. आणि मग जेव्हा आपण मग प्रत्येक वेळेस असं या पद्धतीने विचार करायचा का? किंवा आत्म्याला मग आता बद्ध करायचंय म्हणजे आपल्याला मुक्त अवस्था पाहिजे. एवढा मर्यादित विचार करणं अपेक्षित आहे का? तर खरं तर भगवद्गीतेचा उद्देश भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे आणि भक्तियोग हा प्रत्येकामध्ये भक्तियोग रुजवणं हाच खरं तर भगवद्गीतेचा मूळ उद्देश आहे आणि कृष्ण प्रेम प्रत्येकाला देणं हा खरं तर मूळ उद्देश आहे. त्यामुळं जेव्हा आपण भक्ती देवी किंवा भक्तिमय सेवा करतो, तर तेव्हा मुक्ती देवी ही खरं तर एका दासीप्रमाणे तिथं कार्य म्हणजे दारावर उभी असते असं म्हटलं जातं. त्यामुळं मुक्ती ही अ, हे आपलं ध्येय नाहीये. तर आपलं ध्येय काय आहे तर भक्तिमय सेवा करणं, भगवंतांची भक्तिमय सेवा करणं, हे खरं तर आपलं ध्येय आहे. आणि या श्लोकामध्ये आपण पाहू शकतो, की भगवंतांनी आपल्याला खूप मोठी आशा दिलेली आहे, की हे आत्मतत्व आहे, हे मात्र अलिप्त आहे आणि ते कशानेच प्रभावित होत नाही. त्यामुळं आपलं जे मूळ जो स्वभाव आहे आपल्या आत्म्याचा, की श्रीकृष्णांवरती प्रेम करणं. त्यामुळं श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा हे जे मूळ तत्व आहे,
हे मात्र आपण कुठल्याही शरीरामध्ये जरी असलो तरी हे तत्व मात्र अबाधित राहतं. आणि म्हणून आपण पाहू शकतो की आपण एखाद्या प्राण्यावरती जरी प्रेम केलं तर ते देखील आपल्याला लळा लावू शकतं. कारण त्या प्राण्याला देखील ती प्रेमाची भाषा कळते. म्हणून तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा झारखंड मध्ये गेलेले, तर तेव्हा त्यांच्या हरिनाम संकीर्तनानी हिंस्त्र असे अ, वाघ, सिंह देखील हरणांबरोबर त्यांनी संकीर्तन केलेले. तर हे आपण पाहू शकतो, कारण प्रेमाची भाषा याला कुठल्याच शरीराचं बंधन राहत नाही. आणि त्यामुळं ही खूप मोठी आशा भगवंतांनी आपल्याला इथं दिलेली आहे श्लोकामध्ये. आणि जेव्हा आपण त्या जाणीवेमध्ये प्रत्येक वेळेस राहतो आणि श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण कार्य करतो आपल्या शरीर आणि मनाद्वारे, तर तेव्हा मग हे आत्मतत्व मात्र आपल्या शरीराची किंवा म्हणजे शारीरिक क्षमता किती आहे, तर याचा विचार तिथं थांबतो आणि त्या आत्मतत्वाकडून खूप मोठी कार्य केली जातात. म्हणजे जसं आपण श्रील प्रभुपादांचंच उदाहरण पाहू शकतो, की वयाच्या 70व्या वर्षी हं, जेव्हा त्यांनी अ, भगवद्गीता, भागवतम यांना घेऊन ते जेव्हा अ, अमेरिकेमध्ये गेले, तर तेव्हा खरं तर ₹40 म्हणजे ऑलमोस्ट निर्धन अशा अवस्थेत गेले. आणि त्या प्रवासामध्ये त्यांना 2 हार्ट अटॅक आले. आणि खरं तर या वृद्धावस्थेमध्ये एवढा मोठा 40 दिवसांचा प्रवास हे झेपणं आपण म्हणजे त्याची कल्पना देखील करू शकत नाही. परंतु प्रभुपाद काय म्हणतात, की मी भागवतमला नाही तर भागवतम मला घेऊन जात आहे. आणि मग तिथे ही भौतिक बंधनं गळून जातात. आणि म्हणून प्रभुपाद श्रीकृष्णांना देखील सांगू शकतात, की नाही, मला माझं कार्य पूर्ण करायचंय. त्यामुळं मी आत्ताच मृत्यू पत्करू शकत नाही. आणि म्हणून त्या हार्ट अटॅक मधून देखील श्रील प्रभुपाद वाचतात. आणि जे एका म्हणजे अशक्यप्राय अशी ही गोष्ट आहे, की एवढी मोठी इस्कॉनची चळवळ उभी करणं, एवढी एवढी सगळी मंदिरं उभी करणं आणि जगभर प्रवास करणं, तर ही अशक्यप्राय गोष्ट प्रभुपाद केवळ या आत्मबलावरती आणि भगवंतांना ह्या आत्म्याचं जे मूळ कार्य आहे, की भगवंतांची भक्तिमय, प्रेममयी सेवा करणं, हे त्यांनी सतत म्हणजे त्याच जाणीवेमध्ये, अर्थात ते शुद्ध भक्त आहेत. तर त्याच जाणीवेमध्ये असल्यामुळं खरं तर हे अशक्यप्राय जी त्यांच्या भौतिक शरीराला हे शक्य नाही असं अशा पद्धतीचं हे मोठं कार्य ते करू शकले. आणि याची दखल भगवंत स्वतः घेतात. जसं की आपण मगाशी हनुमानजींचं उदाहरण पाहिलं, की हनुमानजी जेव्हा त्या खारुताईला बाजूला सर म्हणतायत, तर तेव्हा श्रीराम म्हणतात, की "नाही, तू जेवढं कार्य करतो आहेस, तर तेवढंच महत्वाचं कार्य ही खारुताई देखील म्हणजे करत आहे." कारण भावना तीच आहे. श्रीरामांची भक्तिमय सेवा, प्रेममयी सेवा करायची आहे. त्यांना सीतादेवींशी म्हणजे भक्तिदेवींना त्यांच्या बरोबर आणायचं आहे, एकत्र आणायचं आहे. तर ही जी सेवा आहे, तर ह्या इच्छेनी खरं तर त्या क्षमतेनुसार अ, कार्य दोघंही करतायत. आणि म्हणून भगवंतांच्या स्थानी ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच तोलामोलाच्या आहेत. त्यामुळं आपण कुठलं म्हणजे आपल्या ह्या प्रेम करण्याच्या किंवा भक्तिमय सेवा करण्याच्या या आत्म्याच्या स्वभावाला खरं तर कुठल्याच शरीराचं बंधन राहू शकत नाही. म्हणून वृत्रासुराचं जरी शरीर मिळालं, तरी देखील ती भक्तिमय सेवा अबाधित राहिली. किंवा भरत महाराजांना जेव्हा हरणाचं शरीर मिळालं, तरी देखील ते त्या जाणीवेमध्ये होते, की कशामुळं मला हे हरणाचं शरीर मिळालं. आणि त्या अवस्थेत देखील त्यांनी भगवंतांचं शरण घेतली आणि मग परत जडभरत म्हणून जेव्हा येतात, तेव्हा ते आपलं परमोच्च ध्येय गाठू शकतात. किंवा गजेंद्रसारखं जरी शरीर मिळालं, तरी देखील त्या शरीरामध्ये देखील भक्तिमय सेवा किंवा प्रेममयी सेवा ही अबाधित राहिली. त्यामुळं हे आत्मतत्व हे
कुठल्याही या भौतिक शरीराने लिप्त होत नाही, ही खूप मोठी आशा आपण या श्लोकामधून घेऊ शकतो. आणि हे जे मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे, की जे खूप दुर्लभ असं शरीर आपल्याला मिळालेलं आहे, तर आपण या आत्म्याला परत या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवायचं नाहीये आपल्याला. आणि खरं तर पुन्हा त्याला भगवत धामामध्ये परत न्यायचं आहे, की जिथे हाच आत्मा खरं तर म्हणजे त्याच स्वरूप, म्हणजे शरीर तिथलं देखील दिव्य स्वरूपामधलं, म्हणजे तो संयोग जो आहे, तर तो कसा राहतो, की शरीर, मन आणि आत्मा खरं तर एकत्रित तो दिव्य संयोग असतो. आणि खरं तर तो संयोग आपल्याला परत एकदा मिळवून द्यायचा आहे. आणि की जिथे या आत्म्याचं पुन्हा तिथल्या दिव्य शरीराचं आणि दिव्य मनाचं देखील कार्य हे केवळ केवळ आणि केवळ हे श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमय अशी सेवा या गोष्टीमध्ये ते शरीर पुन्हा एकदा स्वरूप स्थिती आपली गाठू शकेल. तर हे खरं तर आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून भगवद्गीता, भागवतम, हरिनाम, संकीर्तन या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सर्व ठिकाणी खरं तर प्रचार करायचा आहे. आणि भगवंतांच्या ह्या नामामधली शक्ती जी आहे, तर या शक्तीचा आपण खरं तर सर्वांना आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येतेय, तर त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण पाहू शकतो, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हे ज्ञान पोहोचवायचं आहे, की जेणेकरून आपण परत आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण आपली मूळ स्वरूप स्थिती प्राप्त करू शकू. तर अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ समजून देण्याचा मी प्रयत्न केला. कुठं काही चुकलं असेल तर नक्की मला करेक्ट करा. आणि उद्या 33व्या श्लोकासाठी पुन्हा एकदा 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. हरे कृष्णा. अनम्यूट करते 1 मिनिट. अनम्यूट केलंय. कुणाला काही प्रश्न किंवा काही हे करायचं असेल, सांगायचं असेल तर सांगू शकता, नाहीतर मग आपण एंड करू.